पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी मान्सूनपूर्व कामं केल्याचा ठाणे महापालिका प्रशासनाचा दावा गेल्या काही दिवसातील पावसानं फोल ठरवलाय. झाडे कोसळणे, रस्ते आणि नाले तुंबणे, घरांमध्ये पाणी शिरणं अशा घटनांमुळे नागरिकांचे हाल झाले. याच मुद्द्यावरून मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं. मान्सूनपूर्व तयारी झाली होती तर पावसात ठाण्याची अशी अवस्था का झाली असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान पुढील वर्षी जानेवारीपासून वृक्ष छाटणी सुरू करण्यासह नाले सफाईसाठी वाढीव निधी आणि मनुष्यबळ देण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं आहे. आपत्कालीन परिस्थिती आणि दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेनं एप्रिलपासून मान्सूनपूर्व कामं हाती घेतली होती. यामध्ये नाले सफाई, पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी पाणी उपसा यंत्र बसवणं, वृक्ष छाटणी आणि धोकादायक वृक्ष हटवण्याचाही समावेश होता. या कामांमुळे मान्सूनपूर्व तयारी पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनानं केला होता. तसंच अल निनोच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टी किंवा कमी पावसाचे अंदाज व्यक्त होत असल्यानं शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक राजेश मोरे आणि विकास रेपाळे यांनी नियोजनासाठी लक्षवेधी मांडली होती. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी विविध सूचना केल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसातील मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमध्ये अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी पाणी साचलं तर काही भागात घरांमध्येही पाणी शिरलं. त्यामुळे मान्सूनपूर्व तयारीच्या दाव्यावरच प्रश्न उपस्थित झाले. झाडांची पडझड, पाणी तुंबणं, नालेसफाईतील त्रुटी, धोकादायक वृक्षांकडे दुर्लक्ष आणि अपुरे मनुष्यबळ यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला. अनेक वर्ष एकाच विभागात असलेल्या अधिकाऱ्यांमुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक सुरेश कांबळे यांनी केला. कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांना कोण पाठीशी घालत आहे असा सवालही त्यांनी केला. पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांबाबत पत्रव्यवहार करूनही कारवाई झाली नाही आणि पडलेली झाडं वेळेत हटवली गेली नाहीत असा आरोप भरत चव्हाण यांनी केला. झाडांच्या मुळांभोवतीच्या कॉन्क्रिटीकरणामुळे ती कमकुवत होत असून तक्रारी करूनही धोकादायक वृक्षांवर वेळेत कारवाई होत नसल्याचं अमित सरैया यांनी सांगितलं. तर खासगी सोसायट्यांमधील पडलेली झाडंही वेळेत हटवली गेली नाहीत. राहुल गांधींच्या भूमिकेचा एनडीए खासदारांकडून निषेध. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही गदारोळ कायम राहिला. विरोधकांकडून सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू दिलं जात नसल्याचा आरोप करत एनडीएच्या खासदारांनी संसद परिसरातच आंदोलन केलं. यावेळी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांवर टीका केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधकांनी सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू न देता राजकारण केल्याचा आरोप एनडीएच्या खासदारांनी केला. नीट परीक्षेसारख्या महत्त्वाच्या विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा करण्याऐवजी तरुणांच्या भावना भडकावल्या जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. खासदार नरेश म्हस्के यांनी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करून देशाचा आणि पंतप्रधान पदाचा अपमान केल्याचा आरोप केलाय. या निषेधार्थ एनडीएच्या सर्व खासदारांनी संसद परिसरातील मकरद्वारावर एकत्र येत राहुल गांधी यांच्या भूमिकेविरोधात निदर्शनं केली. सरकार नीट परीक्षेसह सर्व महत्त्वाच्या विषयांवर संसदेत चर्चा करण्यास तयार आहे. मात्र विरोधकांनी सभागृहाचं कामकाज ठप्प करून राजकीय वातावरण तापवण्याचा मार्ग स्वीकारल्याची टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे. तरुणांच्या भवितव्याशी संबंधित विषयांवर राजकारण न करता विधायक चर्चा होणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. मागील आठवड्यावर पडणाऱ्या पावसानं ठाण्यात हाहाकार उडवलाय. आज एका घरावर झाड पडलं. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही, तर संध्याकाळपर्यंत 13 झाडं उन्मळून पडली. मागील वर्षापेक्षा यंदा आतापर्यंत 550 मिलीमीटर पाऊस जास्त झालाय. ठाणे शहरात जोरदार पाऊस बरसत असून आज सकाळी 8:30 वाजेपर्यंत शहरात 88.63 मिलीमीटर इतका पाऊस झाला. संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत 26.28 मिलीमीटर पाऊस झाला. यावर्षी आतापर्यंत 1821.14 मिलीमीटर पाऊस झाला असून मागील वर्षी या काळात 1270.48 मिलीमीटर पाऊस झाला होता. वेधशाळेनं उद्या ठाणे शहराला ऑरेंज अलर्ट जाहीर केलाय. सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आलाय. घोडबंदर मार्गावरील एमके प्लाझा जवळील 2 घरांवर सकाळी 10 वाजता झाड पडलं होतं. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालं नाही, परंतु घराचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे शहरात 13 झाडं
झाडं उन्मळून पडली. ही झाडं हटवण्याचं काम महापालिकेमार्फत सुरू होतं. झाडे पडल्यानं काही चारचाकी वाहनांचं देखील नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. देशभरात नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून संतापाची लाट उसळली असताना आता त्याचे पडसाद ठाण्यातही उमटू लागलेत. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाण्यात आंदोलन छेडलं. ठाणे महाविद्यालयाबाहेर मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत नीट परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची तसंच विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी आंदोलकांनी केली. याच पार्श्वभूमीवर येत्या 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी मोर्चा आयोजित करण्यात आलाय. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि पालकांनी सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केले. या आवाहनाला ठाण्यात किती प्रतिसाद मिळतो आणि अविनाश जाधव यांच्या माध्यमातून ठाण्यातील विद्यार्थी आणि पालकांना या मोर्चात सहभागी होण्यासाठी कशा प्रकारे प्रोत्साहित केलं जातं याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. लाठीचार्ज देखील झालेला आहे. आपण देखील आता या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेला. मला असं वाटतं की आज ठाण्यामध्ये आम्ही हा विद्यार्थ्यांचं आंदोलन ठेवलेलं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात ठाण्यातले तरुण विद्यार्थी इथे पोहोचलेले आहेत आणि मला असं वाटतं की एक वेळ होती की हे विद्यार्थी भारतीय जनता पक्षाचं, मोदींचं सोशल मीडियावर प्रचार करायचे. परंतु आज एवढा तिरस्कार मोदींच्या बाबतीत या मुलांच्या मनात आहे की लहान लहान मुलं 17, 16, 18 वर्षाची मुलं येऊन काहीही बोलतायत. मला असं वाटतं ही त्यांची चीड आहे आणि ज्या पद्धतीने हे जर आवाज मागे ऐकलात तर तुम्हाला कळेल की या मुलांमध्ये काय चीड आहे. हे प्रत्येक कॉलेजच्या बाहेर चालू आहे. म्हणजे हे फक्त ठाणा कॉलेजच्या बाहेर नाही, तुम्ही जर बाकी इतर ठाण्यातल्या कॉलेजमध्ये गेलात तर तिथली ही परिस्थिती आहे. मुलांचे आई वडील, विद्यार्थी हे सगळेच आता या आंदोलनामध्ये जॉईन झालेले आहेत. मी खात्रीने सांगतो, जर लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानांच्या निलंबनाच्या बाबतीमध्ये किंवा राजीनाम्याच्या बाबतीत निर्णय झाला नाही तर या देशातलं सरकारही पडेल अशी परिस्थिती या देशात उद्भवली जाईल. आज सन्माननीय राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी देखील 26 तारखेला मोर्चा जाहीर केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी. तर मला दिसतंय की पुढचं जे आंदोलन आहे हे अजून तीव्र होईल. सुरुवातीला ज्या वेळेला जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालं त्यावेळेला हे शांततेत चालू होतं, पण आता ह्याचा एक पुढची स्टेप झालेली आहे की हे आंदोलन तरुणांनी हातात घेतलेलं आहे आणि पुढच्या काही दिवसांनी हे आंदोलन हे प्रचंड मोठ्या प्रमाणात चिघळेल की काय अशी एक भीती तयार झालेली आहे. सो मला असं वाटतंय की मोदींनी तात्काळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, नाहीतर वेळ येईल की हे देश मोदींचा राजीनामा मागेल. पंतप्रधानांनी ट्विट देखील केलेलं आहे, जे कोण दोषी असेल त्यांना कारवाई करण्यात येईल. अहो, या पंतप्रधानांनी जर त्यांच्या आधीची भाषणं ऐकली, सरकारमध्ये नव्हते तर हेच मंत्री लोकांचे राजीनामे मागत होते. आणि बरं, जर तुम्ही एखाद्याला जबाबदार मानणार नाही तर या सरकारमधला प्रत्येक मंत्री मजोर वागेल. त्यांना कळेल की आम्हाला राजीनामा द्यावा लागत नाही, आम्ही मजोरीनेच वागणार. त्यामुळे तुमची मजुरी आता बंद झाली पाहिजे. याच्या आधी रेल्वे 2014च्या आधी अनेक रेल्वे ऍक्सिडेंट झाले, त्याच्यात जो जबाबदार मंत्री होता किंवा जो त्या खात्याचा मंत्री होता त्यांनी राजीनामे दिले होते. याचा अर्थ काय त्या मंत्र्यांनी जाऊन रेल्वे चालवली नव्हती त्यावेळेला देखील. सो ती एक नैतिक जबाबदारी असते. जर सरकार यश घेत आहे तर अपयशही सरकारनेच घेतलं पाहिजे आणि जर अपयश सरकार घेणार नसेल तर ही जी झेंझीज आहेत ना हे त्यांना अपयश देईल, एवढं नक्की. ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत.